श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 18 जुलै आणि वार आहे गुरुवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आपल्याला अनुमान न लावता येणाऱ्या स्वभावांचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानिकारक ठरणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्नच करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठेही इन्व्हेस्ट करू नका. संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धीचे ठरतील असे प्रकल्प तुम्ही हातात घ्यायला हवेत. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र आणि त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जे लोक परदेशात व्यापाराने जोडलेले आहेत, आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. तसंच तुम्हाला प्रवासाच्या संधी सुद्धा मिळतील. तिराहित व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्हीही दोघेही सांभाळून राहायचं आहे. पुढील रास आहे वृषभ रास. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबतच आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. घरातील दुरुस्तीची कामे अथवा सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या पार्टनरविषयी कुठलेही मत मांडू नका. आपल्या रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, कोडी सोडवतील आणि अन्य काही जण कथा कविता लेखन सुद्धा करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. तुमचे तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होऊ शकते, पण रात्री जेवताना मात्र हे वाद मिटून जातील. पुढील रास आहे मिथुन रास. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभताऱ्यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. कुटुंबीय अथवा मित्रांबरोबरील स्नेह मेळाव्यांमुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. तुमचा जोडीदार आज रोमॅन्टिक मूडमध्ये असेल. कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम 100% सहकार्य तुम्हाला मिळेल. आज जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या पार्टनरला पाहून आज तुम्ही आनंदित होणार आहात. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौज मजा करण्याचा तुमचा मूड बनेल. तुमच्या जीवनसाथीसोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊ द्या. त्यामागची आत्मसमर्पणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होऊ शकते. प्रेमामध्ये जोर जबरदस्ती टाळायची आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुम्ही आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल. याबाबत रोज संध्याकाळी ते बोलून दाखवतील. पुढील रास आहे सिंह रास. आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. आज तुमच्या ऑफिसच्या कोणी सहकर्मी तुमची किमती वस्तू चोरू शकतो. आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. आज तुमचा फायदा होईल, कारण कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मकदृष्ट्या प्रतिसाद देतील. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपली प्रियकर उगाचच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाऱ्यांकडून टीका होऊ शकते. त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्यासोबत तुमची वेळ खराब होऊ शकते. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्या भोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणं शक्य होईल. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकतात. इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होतील. तुमचा प्रियकर दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर असेल असं काहीतरी करा. घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा करून आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी चांगला असा प्लॅन करा. पुढील रास आहे तुळ रास. आजच्या दिवशी 4 भिंतींबाहेरची रम्य भटकंती मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभच होईल.
कुटुंबियांसोबत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे जरी आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावून देऊ नका. संध्याकाळ उजाडताच तुम्ही तुमच्या घराकडे तुमचा कल वाढणार आहे. मनाला रिझवण्यासाठी, मनोरंजनासाठी आजचा दिवस चांगला आहे. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील आणि कोडी सोडवतील. तसंच तुम्ही भविष्यातील काही योजनांचे बेत सुद्धा आखतील. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता याची प्रचिती आणि जाणीव तुम्हाला आज होणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. शारीरिक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ आणि प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमतः प्राप्त होईल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असणार आहे. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाही तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणं मिळतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. पुढील रास आहे धनुरास. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाळ टिकणारा असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकतात. तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुमचा जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया तुम्हाला मिळू शकते. पुढील रास आहे मकर रास. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षाची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आणि आकांक्षा आणि स्वप्न प्रत्यक्षात येतील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येऊ शकतो. प्रेम अमर्याद असते आणि असीम सुद्धा असते. हे तुम्ही यापूर्वी ऐकले असेलच, पण आज तुम्ही त्यांचा अनुभव घेणार आहात. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे तुम्ही आज चिंतित राहू शकतात आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकतात. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खाजगी दिवस असेल. पुढील रास आहे कुंभ रास. आपला संयम ढळून देऊ नका. विशेषतः कठीण समयी नियंत्रण ठेवा. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु असे होऊ शकते की आपल्या रागीट स्वभावाच्या कारणामुळे तुम्ही पैसा कमवण्यात सक्षम होणार नाही. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणाला तरी फायदाच होईल. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला सुरुवात होईल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूलतत्वे आहेत आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. आज तुम्ही धन तुमच्या हातात टिकणार नाही. तुम्हाला धनसंचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणं ही तुमची प्राथमिकता असेल. मतभेदांमुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा शत्रू समजत होते, तर तो खरा तुमचा हितचिंतकच आहे याची तुम्हाला आज जाणीव होईल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्र बरोबर ठेवा. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येऊ शकतो. तर हे होतं आजचं आपलं संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.